आफ्टरनून. आपल्याला काय बघायचं आहे बघा, सिलेबस मधला राहिलेला घटक काय आहे का गुप्ता काळाचा बघूया बघा. त्याच्यानंतर मग आपण पुढच्या घटकाकडे जाऊया बघा. यातलं काय काय झालेलं आहे बघा. आपण जर सगळं बघितलं काय काय दिसतंय यातलं. पुराणिक हिंदुझम आपलं झालं, शैव वैष्णव आपण बघितलं काल बघा, शाक्तवंत वगैरे सगळं बघितलं. संस्कृत लँग्वेज संस्कृत लिटरेचर बी बघितलं, विज्ञान बघितलं आणि तंत्रज्ञान पण बघितलं, ॲस्ट्रॉनॉमी बघितलं आणि मॅथमॅटिक्स पण बघितलं आणि त्याचबरोबर मेडिसिन पण बघितलं. आता आपण एक घटक जो राहिलेला आहे बघा, बिगिनिंग ऑफ टेम्पल आर्किटेक्चर म्हणलेलं आहे, किंवा मंदिर स्थापत्यकलेची सुरुवात झालेली जी आहे बघा. ओके, आपण त्यातला काही भाग बघूया बघा. म्हणजे जे एनसीईआरटीचं आहे बघा, गुप्ता काळातले आर्किटेक्चरल फीचर्स काय काय दिसतात ते एकदा बघूयात बघा. गुप्ता काळातले आर्किटेक्चरल फीचर काय काय आहेत आणि त्यातले असणारे घटक कोणते कोणते आपल्या ह्याच्यामध्ये येतात बघा, ते समजून घेऊयात बघा आपण आता. इंट्रोडक्शन टू आर्ट्स या काय म्हणतात त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू आर्ट यामध्ये दिलेलं आहे ते. गुप्ता काळाच्या वेगळ्या स्थापत्यकला हे नावाचं एनसीईआरटीचं आहे बघा. त्याच्यामध्ये आपण बघूया गुप्ता काळातले कोणते कोणते घटक येतात. आपण मौर्य काळातले जसे बघितलेत बघा ह्यातले, तसे गुप्ता काळातले पण बघूयात बघा. काय काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याची वैशिष्ट्य काय काय बघा. मौर्यन आर्ट तिसरं, चौथ्यात काय बघू. आणि हे सगळं झाल्यावर मग हर्षवर्धन आणि हर्षवर्धनचा कालखंड बघूयात बघा. हर्षवर्धन पिरियड आणि त्याचा जो असणारा कालखंड आहे तो बघूयात बघा. बाकी अभ्यास व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे बघा. परीक्षा आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल की तुमचं जे रिव्हिजन आहे रिव्हिजन पण झालं पाहिजे. दिवाळीच्या अगोदर आपलं तिसरं युनिट आणि चौथ्यातला अर्धा भाग होऊन जाईल बघा. 3.5 युनिट होऊन जातील. 3.5 का जवळजवळ 4 युनिट पासून झाले तरी तुम्हाला त्याची रिव्हिजन दिवाळीत करायला पाहिजे बघा चांगलं. कारण परीक्षा ही जी आहे ती नोव्हेंबर मध्ये नाही तर डिसेंबरमध्ये असेल. नेटची जी परीक्षा आहे ती डिसेंबरमध्ये असते बघा. डिसेंबर आणि जून या 2 सायकलमध्ये नेटचे पेपर असतात बघा. नेट आणि सेटचे वर्षातून एकदा होताना दिसतं बघा. पोस्ट मोरियन म्हणलेलं. ओके, चौथा जो पॉईंट आहे तो पोस्ट मोरियन आहे. आता 5वा बघूया बघा, जो मे बी लॅटर म्युरल म्हणलेला आहे बघा. बदामी. ओके, बघूया म्युरल अंडर द पल्लवाज पांडवाज. ओके, विल लुक इन टू द युनिट नंबर 6. गुप्ता कालखंड आपल्याला बघायचं, ज्या काळात मंदिर स्थापत्य कला आली. मंदिर स्थापत्य शैली आपल्याला टेम्पल आर्किटेक्चर हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अर्ली टेम्पल काय कसं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा. मंदिर स्थापत्य कलेमध्ये असणारा महत्त्वाचा भाग काय आहे त्यातलं अर्ली टेम्पल्स म्हणजे त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत, काही वैशिष्ट्य आहेत त्याची. काय म्हणतात बघा, देवालय म्हणलेलं आहे. टेम्पललाच इंग्रजीमध्ये काय म्हणते का, मराठीची देवालय आहे त्याला किंवा ह्याच्यामध्ये देवनागरी भाषेमध्ये देवालय, देवकुल, मंदिर, कोविल, देऊळ, देवस्थान, प्रसाद या लोकांना भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत बघा. त्याला इंग्रजीमध्ये टेम्पल म्हणलेलं आहे. टुडे वी वेन वी से टेम्पल इन इंग्लिश वी जनरली मीन्स म्हणजे आपण सर्वसाधारणपणे काय म्हणतो इंग्लिशमध्ये ज्याला टेम्पल म्हणतो त्याला अर्ली टेम्पल्स आहेत. अर्ली टेम्पलमध्ये आपल्याला काही दिसतात बघा. काय बघा, चतुर्मुखलिंग नचना कुठराचं असणार हे टेम्पल आहे बघा. हे कशाला ब्राह्मणिकल टेम्पल आहे. वाईल द कन्स्ट्रक्शन ऑफ स्तूपा कंटिन्यूड ब्राह्मणिकल टेम्पल अँड इमेजेस ऑफ गॉड्स also started the getting the constructed.
Often temples were decorated with the image of God. Myth, the mention in the Puranas, became part of the narrative representation of the Brahminical religion. हे कुठं आहे बघा, नचनी कुटारा टेम्पल, शिवाचं टेम्पल आहे बघा, शिव टेम्पल आहे बघा, काय शिव टेम्पल, थोडं स्मॉल करू, कुटारा टेम्पल ॲट शिव, शिवाचं चित्र दिसतंय, मध्य प्रदेशमध्ये असणार आहे, 5व्या शतकात, म्हणजे गुप्ता काळातलं टेम्पल आहे, गुप्ताकालीन मंदिर. गुप्ताकालीन मंदिर. ईच टेम्पल हॅड अ प्रिन्सिपल इमेज ऑफ गॉड. प्रत्येक याच्यामध्ये मुख्य देवताचं मंदिर, काय म्हणता येईल की प्रतिमा असते, प्रत्येक याच्यामध्ये मुख्य देवताची एक प्रतिमा असते. त्यामध्ये आपल्याला काय म्हणतात की संधार टाईप प्रदक्षिणापथ असतो, प्रदक्षिणापथ ज्याभोवती आपण फिरून या पद्धतीनं आपण म्हणतो ना, एखादा देव असेल तर देव आपण म्हणतो ह्या ठिकाणी आहे देवाचे मंदिर, तर ह्या पद्धतीनं असं आपण त्याला राऊंड मारून परत त्याचं दर्शन घेतो, त्याला प्रदक्षिणापथ म्हणलेलं आहे. प्रदक्षिणापथ मंदिराच्या भोवती असणारा प्रदक्षिणा, ते आपण चित्रामध्ये पुढं येईल बघा, ते आपण बघूयात काय. त्याच्यानंतर काय म्हणतात की प्रदक्षिणापथ विथ प्रदक्षिणापथ, म्हणजे प्रदक्षिणापथ असणारे काही मंदिर आहेत, प्रदक्षिणापथ नसणारे काही मंदिर आहेत त्यामध्ये. मग त्यातले महत्त्वाचे टेम्पल्स आहे आपल्याला दिसतात उत्तर प्रदेशमध्ये. देवगड इन उत्तर प्रदेश, त्यातलं काय म्हणता येईल की नचना कुटरा आणि उदयगिरी नियर विदिशामध्ये असणारे 5व्या शतकातले ते मंदिर आहेत. त्या टेम्पल्समध्ये आपल्याला काय म्हणता येईल की व्हरांडा आहे, व्हरांडाला एक स्ट्रक्चर आपल्याला मोकळा स्पेस असतो, ज्या ठिकाणी काहीच नसतं त्या ठिकाणी फिरण्यासाठी किंवा बसण्यासाठी असणारा व्हरांडा. हॉल आहे, सभागृह बनतंय की मंदिर अशा प्रकारचं असतं. उदाहरणार्थ आपण म्हणतो की हे असं टेम्पल आहे, त्याच्यासमोर असा मोठा मंदिराचा मोकळी जागा असते ज्या ठिकाणी लोक बसून प्रार्थना करतात किंवा ध्यान करतात, त्याला आपण व्हरांडा म्हणतो, सॉरी हॉल म्हणतो. श्राईन म्हणजे जसं पिलग्रिमेज असतं त्या ठिकाणी. बेसिक फॉर्म ऑफ हिंदू टेम्पल, तर बेसिक फॉर्म ऑफ हिंदू टेम्पल कन्सिस्ट फॉलोविंग. गर्भगृह ही महत्वाचं आहे बघा, कशामध्ये जे मूलभूत जो ढाचा आहे हिंदू टेम्पलचा, हिंदू मंदिराचा जो ढाचा आहे त्याच्यामध्ये गर्भगृह हे असतंच, गर्भगृह हे असतंच. त्यामध्ये गर्भगृह ओम हाऊस म्हणलेलं आहे. गर्भगृहामध्ये आपल्याला कोणाकोणाला प्रवेश असतो, जे पुजारी असतात त्यांना प्रवेश असतो आणि आपल्याला बाहेरून गर्भगृहाचं दर्शन घेता येतं. गर्भगृह सँक्टम म्हणलेलं त्याला, सँक्टम. स्मॉल क्युबिकल, क्युबिकल म्हणजे घनाकृती असणारं विथ अ सिंगल एंट्रन्स, एकच बाजूने त्याला समोरूनच असं बघायचं आणि त्या पद्धतीने दर्शन घेऊन जायचं. ग्रो इनटू लार्जर चेंबर इन टाइम. गर्भगृह इज अ मेड टू हाऊस द मेन आयकॉन विच इज इटसेल्फ द फोकस ऑफ रिच्युअल अटेन्शन. धार्मिकतेचं आकर्षण किंवा त्या गर्भगृहाकडेच आपल्याला महत्वाचा भाग असतो. गर्भगृह त्याचा कोरचा भाग असतो, कशाचा, मंदिराचा गाभ्याचा भाग, गाभा म्हणतो आपण मंदिराचा गर्भगृह. द एंट्रन्स टू द टेम्पल विच मे बी पोर्टिक और कोलोनेटेड हब दॅट इनकॉर्पोरेट स्पेस फॉर अ लार्ज नंबर ऑफ वर्शिपर अँड नोन एज अ मंडप. मंडप, आता मंडपाचं काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण आता विठ्ठलाचं मंदिर बघितलं आपण महाराष्ट्रात, जे जे मंदिर आहेत बघा, त्या मंदिरांची जर तुम्ही उदाहरणं समोर आणले, कुठले कुठले मंदिर बघितलं बघा तुम्ही, विठ्ठलाचं मंदिर बघितलेलं असेल, परत हनुमानाचं मंदिर बघितलेलं असेल, परत काय म्हणता येईल की रामाचं मंदिर बघितलं असेल, काय हे जे मंदिर बघितलं तुम्हाला मंडप दिसतो, गर्भगृह, शिखर दिसतं बघा, शिखर त्याच्यावर कळस असतो, या वेगळ्या प्रकारची मंदिरं आपल्याला दिसतात. महाराष्ट्रात आपल्याला वेसर स्टाईलची म्हणजे जी मंदिर शैली आहे त्यातल्या वेसर स्टाईलची मंदिरं आपल्याला जास्त दिसतात आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला दिसतात बघा. उत्तरेकडे गेला तर नागर शैली दिसते आणि दक्षिणेकडे गेला तर द्रविड शैली दिसते. फ्री स्टँडिंग टेम्पल देन टू हॅव माउंटेन लाईक स्पायर. काही मंदिरे जी आहेत आपल्याला पर्वतावर पण असल्या दिसत बघा. तुम्ही जर बघितलं केदारनाथ बघितलं किंवा आणखी काय बद्री केदार आहे बघा, वेगळं म्हणजे डोंगरात असणं. जसं तुम्ही जेजुरी नावाचं मंदिर बघितलं, जेजुरी कुठे डोंगरात आहे बघा, जेजुरी किंवा आणखी काही ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगळ्या ठिकाणी म्हणतात 12 ज्योतिर्लिंग आहेत बरोबर, 3.5 पीठ आहेत म्हणतात. 3.5 पीठामध्ये कोण कोण येतं, समजा आपण म्हणलं कोल्हापूरची देवी आहे, आणखी काय म्हणतो तुळजाभवानी आहे, अशा आपल्याला 3.5 पीठ जे म्हणले जातात महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ. विच कॅन शेप ऑफ अ कर्विंग शिखर इन नॉर्थ इंडिया, म्हणजे वर्तुळाकार असणारं आपल्याला शिखर नॉर्थ इंडियामध्ये दिसतं. पिरॅमिडिकल टॉवर ज्या प्रकारचं असणारं त्याला विमान म्हणलेलं आहे.
आता विमानाचा दुसरा एक अर्थ असा आहे बघा, विमान म्हणजे तिरडी पण म्हणलं जातं त्याला. म्हणजे मनुष्य ज्यावेळेस मृत्यू पावतो, ज्याला त्याच्यावर ठेवून वाहन करून नेलं जातं त्याला तिरडी म्हणलं जातं. त्याला एक अर्थ विमान पण आहे आणि विमान म्हणजे एरोप्लेन पण आहे. विमान ह्या शब्दाचे 3 अर्थ आपल्याला मराठीतनं सापडतं. विमान म्हणजे काय, मंदिर स्थापत्य कलेमध्ये असणारं एक वैशिष्ट्य. दुसरं जे अंतिम म्हणतात ना, अंतिम श्रेणी ज्यातनं प्रवास केला जातो त्याला विमान म्हणलं जातं. आणि तिसरं जे आहे ते बघा एरोप्लेन आपण म्हणतो. वाहन, the mount or vehicle of the temple main deity along with the standard pillar or the verge is placed axially before the sanctum. ज्या sanctum वर म्हणजे गर्भगृहाच्या वरच आपल्याला त्याचा झेंडा जो असतो आपल्याला दिसतो बघा. कोण आलेला आहे बघा, रोहिदास, गुड आफ्टरनून. रोहिदास फुलारी, गुड आफ्टरनून. The two broad orders of temple in the country are known as नागर. नागर म्हणजे द्रविडमध्ये आहे त्याला नागर शैली म्हणलेलं आहे बघा. आणि उत्तरेत आहे त्याला नागर शैली म्हणलेलं आहे. द्रविड ही आपल्याला दक्षिण भारतात किंवा दक्षिणेकडच्या प्रदेशामध्ये दिसणारी मंदिर स्थापत्य कला आहे. ॲट टाइम्स द वेसर स्टाईल ऑफ टेम्पल इन द साऊथ म्हणजे इंडिपेंडंट स्टाईल आहे, पण ज्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की ॲट द टाइम वेसर स्टाईल ऑफ टेम्पल्स, वेसर शैलीचं जे मंदिर आहे जे आपल्याला स्वतंत्र शैली दिसते, ज्यातनं काही सिलेक्टिव्ह द्रविड आणि नागरचे वैशिष्ट्य किंवा त्याचं मिक्सर दिसतं, मिश्रण आहे त्या नागर आणि द्रविड स्टाईलचं मिश्रण आपल्याला त्यामध्ये दिसतं. मेन्शन बाय सम स्कॉलर, इलॅबोरेट स्टडीज आर अवेलेबल ऑन द व्हेरियस सबस्टाईल्स विदिन दिस ऑर्डर. त्याच्यामध्ये आणखी काही वेगवेगळ्या स्थापत्य कला आहेत किंवा त्यातले मंदिराच्या उपशैली सुद्धा आपल्याला दिसतात. कॉम्प्लेक्स मोर सरफेस वेर क्रिएटेड फॉर sculpture through additive geometry, that is by adding more and more rhythmically projecting symmetrical walls and niches without breaking away from the fundamental plan of the shrine. काय प्रकारचं आहे आता या ठिकाणी एक मंदिराचं दिलेलं आहे बघा. हे कुठलं मंदिर आहे, नागर शैलीचं मंदिर आहे बघा. तुम्ही सगळ्यात वर बघितलं हा कलश आहे बघा, कळस म्हणतात त्याला, कळस. आमलक आहे बघा, शिखर, या सगळ्या भागाला मिळून शिखर म्हणतात. आणि गर्भगृह हा मध्ये असतो, गर्भगृह. आणि हा नागर शैली म्हणजे उंचावर असणारं मंदिर आहे, त्याला पीठ म्हणलेलं आहे, पीठ. त्याच्यावरून पायऱ्या चढत जाणे, हे आपल्याला नागर शैलीचं मंदिर एकदा बघून घ्या. तुम्ही एक मराठीत एक अभंग बनाय बघा, ज्ञानदेवे रचेला पाया तुका झाला असे कळस. म्हणजे तो कळस जो आहे ते आपल्याला संत परंपरेत म्हणलं जातं, तुकाराम महाराजाला कळस. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जो पाया रचला भक्ती परंपरेचा, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेमध्ये किंवा भक्त संप्रदायामध्ये, त्याला जो कळस केला ते तुकाराम महाराज. त्याच्यावरून आपण कळस म्हणजे काय, उत्कर्षाचा बिंदू किंवा उच्च टोक असणार. बघून घ्या. बघितले की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. दिस इज द गर्भगृह और सॅंक्टम ऑल्सो. द स्टडी ऑफ images of deities fall within a branch of art called iconography. त्या मूर्तींची पूजा करणं किंवा त्या प्रतिमांची पूजा करणं त्याला आपण आर्ट हिस्ट्रीमध्ये मूर्तिशास्त्र म्हणलेलं आहे. त्याला काय म्हणलेलं, मूर्तिशास्त्र म्हणजे आयकोनोग्राफी. इट इज कॉल्ड ॲज आयकोनोग्राफी. आयकोनोग्राफी आपल्याला त्यामध्ये म्हणलेलं दिसतं. त्यासाठी शब्द वापरला गेलेला काय बघा, आयकोनोग्राफी. ओके. आयकोनोग्राफी त्यामध्ये काय, आयडेंटिफिकेशन ऑफ इमेजेस बेस्ड ऑन सर्टन सिम्बल्स. काही त्या सिम्बल्स आहेत, काही मायथॉलॉजीज असोसिएटेड होत, काही गूढ कथा किंवा त्या गूढ कथा पण आपल्याला त्याच्याबरोबर असलेल्या दिसतात. And very often, while the fundamental myth and meaning of the deity may remain same for the century, specific uses at a spot can be response to its local or immediate social and political geographical context. आपल्याला ह्यातनं काय बघायचं आहे, टेम्पल आर्किटेक्चरच्या गोष्टी बघायच्या. प्रत्येक काळामध्ये आणि प्रत्येक प्रदेशामध्ये आपल्याला काय म्हणतात, स्वतःची एक वेगळी शैली, वेगळं प्रादेशिक त्याचं वैविध्य पण दिसतं. प्रादेशिक रिजनल व्हेरिएशन पण आपल्याला त्या मंदिरामध्ये आपल्याला असलेलं दिसतं बघा. तर टेम्पलमध्ये आपल्याला काय शिल्पकला आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपल्याला तो त्याचे काही
देव आहे किंवा देवाची मूर्ती त्याच्यामध्ये आपल्याला असलेली दिसतात बघा. त्याबरोबर त्याचं जे स्थान आहे ते व्यवस्थित नियोजन केलं गेलेलं आहे. रिव्हर गॉड्स म्हणलेलं आहे बघा. रिव्हर गॉड म्हणजे काय, नदीची देवता जी आहे, नदी देवता. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, नदी देवता म्हणजे काय, गंगा यमुनेला नदी देवता म्हणलेलं आहे. तर सध्या आपल्याला मराठवाड्यामध्ये आपण जे बघतो बघा, ज्या नदीच्या पुरानं एकदम असं म्हणलं जातं की खूप मोठ्या प्रमाणात असं डिस्ट्रक्शन झालेलं आहे बघा, ती सीना नदी आहे बघा. म्हणजे जे आपल्याला कुठलं धाराशिव आणि काही सोलापूर किंवा त्याच्या आसपासच्या काही प्रदेशामध्ये आपल्याला पूरसदृश्य किंवा पुराचीच परिस्थिती, पूरसदृश्य म्हणताच येणार नाही. म्हणजे कितीतरी दिवस, 8 ते 10 दिवस झाले बघा, पाणी साठवूनच आहे बघा रानामध्ये. मग त्याला काय म्हणता येईल की, तसे ह्याला काय म्हणता येईल की गंगा यमुनेला नदी देवता म्हणलेलं आहे. नदी देवता, रिव्हर गॉडेस आर युजली फाउंड द एंट्रन्स ऑफ गर्भगृह. या कुठं सापडतात, गर्भगृह याच्या प्रवेशद्वारापाशी सापडतात, इन नागर शैलीमध्ये. द्वारपाल हे आपल्याला गोपुरमध्ये सापडतं द्रविड शैलीमध्ये. आपल्याला विचारला की द्वारपाल कुठं सापडतं, गोपुरमच्या, गोपुरम किंवा गेटवे म्हणलं. गोपुरम म्हणजेच त्याला म्हणता येईल की आपण प्रवेशद्वार, कुठं दक्षिणेकडे ते सापडतं. द्वारपाल कुठं दक्षिणेकडे आपल्याला असलेले दिसतात. द्रविड स्टाईल टेम्पलमध्ये, द्रविड शैलीच्या मंदिरामध्ये ते आपल्याला द्वारपाल सापडतात. मिथुन इरोटिक देवता. मिथुन म्हणजे शृंगारिक देवता. मिथुन म्हणजे इरोटिक म्हणजे शृंगारिक देवता. नवग्रह, द 9 ऑस्पिशियस प्लॅनेट्स. नवग्रह म्हणलेलं बघा, जे ग्रह बघून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधतो की ग्रहदशा कशी आहे, ते नवग्रह. नवग्रह अँड यक्ष आर ऑल्सो प्लेस ॲट एंट्रन्स टू द गार्ड देम. यक्ष सुद्धा त्या प्रवेशद्वाराला ज्यांना संरक्षण देण्यासाठी. Various forms or aspects of the main divinity are to be found on the outer wall of the sanctum. The deities of direction, that is the Ashtadikpal, face the 8 key directions on the outer wall of the sanctum. म्हणजे 8 दिशाला आहे बघा, 8 दिशाला म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, आणि त्याच्याशिवाय नैऋत्य, वायव्य, आग्नेय, ईशान्य, या 8 दिशाला आपल्याला तो त्या दिशेने पहिला. Subsidiary shrine around the main temple are dedicated to the family or incarnation of the main deity. म्हणजे त्याच्याबरोबर पूरक असणारे जे काही मंदिर आहेत किंवा पूरक असणारे तसे श्राईन आहेत, त्याच्यामध्ये काय, एक तर त्यांच्या फॅमिलीमधले असावेत देवता किंवा त्यांनी अवतार घेतलेले ते जे असणार आहे त्यासाठी असणार. व्हेरियस एलिमेंट ऑफ ऑर्नामेंट सच एज गवक्ष, व्याल, याली, कल्पलत, आमलक, कलश आर यूज इन डिस्टिंक्ट वेज in a temple. नागर और नॉर्थ इंडियन टेम्पल स्टाईल आपण ही बघूया आता, जे गुप्ता काळात सुरू झालेले आहे बघा. काय काय बघा त्याच्यामध्ये आपण बघूया आता. काय म्हणाले, नागर और नॉर्थ इंडियन टेम्पल स्टाईल. द स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर दॅट बिकेम पॉप्युलर इन नॉर्दर्न इंडिया इज नोन एज नागर. द नॉर्थ इंडिया इट इज कॉमन फॉर एन एंटायर टेम्पल टू बी बिल्ट ऑन अ स्टोन प्लॅटफॉर्म. स्टोन प्लॅटफॉर्मवरती बांधले असावं. स्टोन प्लॅटफॉर्मवर ते बांधलं असावं. कुठलं, नागर जे काही मंदिर आहे ते स्टोन प्लॅटफॉर्मवर, दगडाच्या दगड हा त्याचा पाया राहणार, त्याच्यावरती बांधलं जाणार. विथ स्टेप्स लिडिंग अप टू द फर्दर. त्यातनं काय म्हणता येईल की पायऱ्या पायऱ्यानं वर चढत जाता येऊ शकतं. अनलाईक इन साऊथ इंडिया त्या प्रकारचे बाउंड्री वॉल और गेटवे नाही. दक्षिण भारतात त्या प्रकारचं हा डिफरन्स आहे बघा. उत्तर भारतामध्ये काय तर पायऱ्यानं तुम्हाला वर जात, गेटवेनं प्रवेशद्वारानं जाता येऊ शकतं. तर दक्षिणेत त्या प्रकारचं गेटवे नसतं असं सांगितलेलं आहे. While the earliest temple had just one tower or the शिखर. सुरुवातीच्या काही मंदिरामध्ये आपल्याला एकच शिखर असलेलं दिसतं, पण नंतर त्याच्यामध्ये आणखी शिखर वाढत गेले. गर्भगृह हे आपल्याला काय म्हणतात की टॉलेस्ट टॉवर, सगळ्यात उंच टॉवर आहे, शिखर आहे, त्याच्याच खाली आपल्याला गर्भगृह दिसतं. म्हणजे आपण म्हणलं या प्रकारचं आपण केलं काय, या प्रकारचे असं आलेलं आहे. यातलं जे सगळ्यात उंच आहे हेच आपल्याला गर्भगृह असलं दिसतं. गर्भगृह म्हणजे त्याला आपण म्हणलेलं आहे सॅंक्टम.
देर आर मेनी सब डिव्हिजन ऑफ नागर टेम्पल्स. नागर शैलीचे आणखी काही उपविभाग आपल्याला असलेले दिसतात. त्याच्या शिखराच्या आकारावरून, शेप्स ऑफ द शिखर, शिखराचे आकार कसे दिलेले त्याच्यावरनं त्याची काय म्हणलं जातं, त्याच्या वेगळ्या विभाग पडतात. देर आर डिफरंट नेम ऑफ द व्हेरियस पार्ट्स ऑफ द टेम्पल इन डिफरंट पार्ट्स ऑफ द इंडिया. हे बघा, हे कुठलं टेम्पल आहे, सन टेम्पल आहे बघा, कोणार्कचं सूर्य मंदिर आहे बघा. दीज आर कोणार्क सूर्य मंदिर. कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर बघून घ्या काय प्रकारचं स्ट्रक्चर. ह्या बघा स्टेप्स आहेत, तिथून गेटवे, तिथं खाली आहे ते आत काय गर्भगृह, पाठीमागे आपल्याला प्रदक्षिणापथ आतल्या साईडनं असेल. कोणार्क टेम्पल बघून घ्या. याच्यावर प्रश्न काय येतात, प्रश्न आर्किटेक्चरल जे आहे त्यातनं काही प्रश्न येऊ शकतात ऑफ इंडिया. However, the most common name for the simple shikhara, which is square at the base and whose wall curve or slope inward to a point on top, is called the Latin or the Rekha Prasad type of shikhar. Rekha Prasad प्रकारचे शिखर. सेकंड मेजर टाइप आर्किटेक्चरल फॉर्म मध्ये नागर मधला पमसाना पमसाना बिल्डिंग आहे. पमसाना, पमसाना किंवा प्रकार, इमारतीचा प्रकार आहे. पमसाना इमारतीचा प्रकार आहे. Tend to be broader and shorter than Latina ones. Their roofs are composed of several slabs that gently rise to a single point over the center of the building, unlike the Latina ones, which काय म्हणतात त्याच्यामध्ये look like sharply rising tall towers. पमसाना मध्ये आपल्याला काय दिसतं बघूया. पमसाना कर्व इनसाइड इनवर्ड केलेलं नाही, कर्व इनवर्ड केलेलं नाही पमसाना मध्ये. पमसाना मध्ये काय कर्व इनवर्ड केलेलं नाही. थोडं काय म्हणता येईल की पमसाना रूफ्स डू नॉट कर्व इनवर्ड, instead they slope upward on a straight incline. In many North Indian temple, you will notice that the pamsana design you use for the mandapa, while the main garbhagriha is housed in a Latina building. Later on, the Latina building grew complex, and instead of appearing like a single tall tower, the temple began to support many smaller towers, which were clustered together like a rising mountain peak, and the tallest one in the center. म्हणजे सगळ्यात काय टॉलेस्ट, सगळ्यात उंच आहे ते मध्य केंद्रस्थानी असलेलं दिसतं. दिस वॉज द वन विच वॉज ऑलवेज अबोव द गर्भगृह. म्हणजे उंच आहे ते उंच असं असेल तर त्याच्याच खाली आपल्याला गर्भगृह असलेलं दिसणार. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बघायला. तिसरं जो आहे बघा, पहिला आपण बघितला रेखा प्रसाद टाईप बघितला, दुसरा पमसाना टाईप बघितला, तिसरा टाईप जो आहे बघा, जो आहे बघा वल्लभी स्टाईल, वल्लभी टाईप ऑफ टेम्पल ऑफ नागर स्टाईल. पहिला आपण बघितला रेखा प्रसाद, सेकंड इज अबाउट पमसाना, थर्ड इज अबाउट वल्लभी टाइप. दीज आर रेक्टँग्युलर बिल्डिंग. वल्लभी कुठल्या आहेत बघा, आयतकार असणाऱ्या काय इमारती आहेत. वॉल्टेड चेंबर, एज ऑफ these vaulted chamber is rounded like the bamboo or wooden wagon that would have been drawn by the bullock in ancient times. They are usually called as a wagon vaulted building. त्यालाच काय म्हणलं जातं, wagon vaulted building. As I mentioned above, the forms were already in existence before the 5th century. The Vallabhi type of building was one of them. For instance, दशावतार विष्णू टेम्पल, देवगड 5व्या शतकातलं बघा मंदिर, दशावतार देवगड मधलं टेम्पल हे बघून घ्या. शेषनाग टेम्पल, दशावतार विष्णू टेम्पल देवगडचं, दशावतार विष्णू मंदिर देवगड.
या ठिकाणी काय शेषनाग, शेषाशयन, शेषाशयन नाही, शेषनाग नाही, वेगळं आहे बघा ते. शेषाशयन विष्णू दशावतार टेम्पल. आपल्या 2 मंदिराचे आपल्याला शिल्पकला दिसतात बघा. चला बघा पटापटा बघा. पुढचा भाग बघू त्यानंतर काय. The ground plan of many of the Buddhist rock cut Chaitya caves. You will notice that they are shaped as a long halls which end in a curved back. From the inside, the roof of this portion also looks like a wagon vaulted roof. Central India, ancient temple of Uttar Pradesh, Madhya Pradesh and Rajasthan share many traits. The most visible is that they are made of sandstone. Most of the काय त्यातले काय बघा सँडस्टोन पासून बनवले आहेत. कुठले मध्य भारतातले जे मंदिर आहेत ते. Some of the oldest surviving structural temples from the Gupta period are in the Madhya Pradesh. There are relatively modest looking shrines, each having 4 pillars. प्रत्येकाला 4 स्तंभ आहेत बघा. Each having 4 pillars support a small mandapa. एका मंडपाला सपोर्ट करण्यासाठी 4 पिलर्स आपल्याला असलेले दिसतात. Which looks like a simple square porch-like extension before an equally small room that serve as the Garbhagriha. Importantly, of the 2 such temples that survive, one is at Udaygiri. जे आहे एक आहे ते उदयगिरीला आहे. अँड आउटस्कर्ट ऑफ विदिशाच्या थोडंसं बाहेर असणार हिंदू कॉम्प्लेक्स ऑफ केव श्राईनचा असणारा तो भाग आहे. वाईल द अदर वन इज ॲट सांची, सेकंड इज ॲट सांची. नियर द स्तूपाच्या जवळ असणारे. दिस इज द फर्स्ट टेम्पल हॅव्हिंग अ फ्लॅट रूफ असणार. म्हणजे असं उंच काही नाही तर फ्लॅट रूप असणार ते दिसतं. फ्लॅट रूप. That is similar development were being incorporated in the architecture of temple of both the religions. Devgarh आहे बघा, ललितपूर डिस्ट्रिक्ट, उत्तर प्रदेश, was built in the early 6th century. That is about 100 years or so after the small temple we just learned about in Sanchi and Udaygiri. Classic example of later Gupta temple. हे कुठं जे आहे ते ललितपूर डिस्ट्रिक्ट मधलं उत्तर गुप्ता काळातलं असणारं मंदिर म्हणून बघितलं जातं. त्यामध्ये काय पंचायतन स्टाईल आहे बघा, 5 मंदिर आपल्याला ह्या प्रकारचं असणार. त्याला पंचायतन स्टाईल ऑफ टेम्पल म्हणजे या ठिकाणी 5 अशी मंदिरं राहतात. पंचायतन स्टाईल. ह्या प्रकारचा प्रश्न UPSC प्रीला प्रश्न आलता बघा, पंचायतन काय आहे तर ती मंदिर शैलीचा प्रकार आहे किंवा आर्किटेक्चरल आपल्याला असणारा कन्सेप्ट आहे. द प्रेझेन्स ऑफ कर्विंग Latin or Rekha Prasad types of shikhar also make it clear that this is an early example of classic Nagar style. क्लासिक नगर शैलीचा एक तो भाग आहे. शेष शयन is the form of Vishnu where he is showing reclining of the शेष नाग. अनंत असण्याचं उदाहरण म्हणजे शेषाशयन. म्हणजे कशावर शेषाशयन? नागाच्या याच्यावरती वीर काय म्हणतात ना विराजमान झालेले आपल्याला विष्णू. The Narayan shows the discussion between the human soul and eternal divine. Gajendra Moksha is the story of achieving moksha. Gajendra Moksha. गजेंद्र मोक्ष ही कशाची कथा आहे तर मोक्ष मिळवण्याची कथा आहे. काय? मोक्ष मिळवण्याची कथा आहे. Vishnu suppression of an asura who had taken the form of an elephant. The west facing temple has a grand doorway with standing sculpture of female figure representing the Ganga or the left side and the Yamuna on the right side. काय म्हणता येईल की
डाव्या बाजूला गंगा आहे आणि उजव्या बाजूला यमुना आहे. द टेम्पल डिपिक्ट्स विष्णू इन व्हेरियस फॉर्म. विष्णू अनेक रूपामध्ये आपल्याला दिसतो. विष्णूचे आपण 10 अवतार कालच्या लेक्चरमध्ये पाहिले बघा. गुप्ता काळामध्ये विष्णूचे 10 अवतार सांगितले. कुर्म आहे, मत्स्य आहे, काय बुद्ध आहे, कल्की आहे. कल्की हा शेवटचा अवतार आहे. आणखी काय वराह आहे, वेगळं वामन आहे अवतार. विष्णूचे अवतार आपल्याला 10 अवतार माहिती पाहिजे. त्याच्यावर एक प्रश्न आला बघा नेटला. विष्णूच्या 10 अवतार जे आहेत विष्णूचे त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. शिवाचे अवतार आहे बघा. शिवाला काय म्हणलं, नटराज बी म्हणलेलं आहे, काय म्हणतात महादेव बी म्हणलेलं आहे, शिवा बी म्हणलेला आहे, आणि काय म्हणता येईल की आणखी काही नाव पण आहेत बघा शिवाला. द टेम्पल डिपिक्ट विष्णू इन व्हेरियस फॉर्म ड्यू टू विच इट वॉज assumed that the 4 subsidiary shrine must also have housed Vishnu's avatar, and the temple was mistaken for the Dashavatar temple. In fact, it is not actually to know 4 subsidiary shrines were originally dedicated. हे बघून घ्या. विश्वनाथ टेम्पल ॲट खजुराहो. विश्वनाथ टेम्पल ॲट खजुराहो. खजुराहोचं काय म्हणलेलं आहे, विश्वनाथ टेम्पल. शेषशयन ऑन द साउथ, नारायण ऑन द ईस्ट, गजेंद्र मोक्ष ऑन द वेस्ट. टेम्पल इज वेस्ट फेसिंग विच इज लेस कॉमन. मंदिर जे आहे ते पश्चिमेकडे त्याचं प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडे तोंड करून असणारं हे मंदिर आहे. कुठलं, विश्वनाथ टेम्पल. हे आपल्याला दिसतं बघा. 1 2 3 4 5 6 हे आपल्या छोटे छोटे आपल्याला असणारे श्राईन्स किंवा जे काही म्हणतात कळस आहे बघा. याच्या खाली गर्भगृह असणार आहे. याच्या खाली एकदम या बाजूला येतात. Numerous temples of smaller dimensions have been constructed over a period of time. By contrast, if we study the temple of Khajuraho made by the Chandela king, हे कोणी बांधलेला आहे तर चंदेला राजा. हा प्रश्न विचारलेला आहे बघा. चंदेला घराणे जे आहे, चंदेला डायनेस्टीच्या काळात हे बांधलं गेलेलं मंदिर आहे. कुठलं, खजुराहो टेम्पल. हे तुम्हाला MPSCच्या आता येणारी परीक्षा आहे बघा, परवा दिवशी आहे बघा, कधी 28 तारखेला, त्याच्यामध्ये विचारलं जाईल. खजुराहो मेड बाय द चंदेला किंग इन द 10th century, 10व्या शतकात ते आपल्याला आलं. About 400 years after the temple at Devgad, we can see how dramatically the shape and style of the Nagar architecture had developed. खंडारिया महादेव टेम्पल हे आपल्याला सांगितलेलं बघा. खंडारिया महादेव टेम्पल. लक्ष्मण टेम्पल ऑफ खजुराहो डेडिकेटेड टू विष्णू. लक्ष्मण जे मंदिर आहे खजुराहोचं ते आपल्याला विष्णूला समर्पित असणारं दिसतं. कधी बांधलेला आहे, चंदेला राजानं बांधलेला आहे. धंग नावाचा राजा त्यानं ते बांधलेलं आहे. नागर टेम्पल, इट इज प्लेस ऑन अ हाय प्लॅटफॉर्म accessed by stair. There are 4 smaller temples in the corner. All the towers or shikara rise high upward in a curved pyramidal fashion, emphasizing the temple vertical thrust ending in a horizontal fluted disc called amlak. Amlak आपल्याला टॉपला असणार दिसतं. With a कलश or vase. The carving elements amlak and कलश are to be found on the all Nagar temple of this period. या काळातल्या सगळ्या नागर शैलीवरती आमलक कळस दिसतं. आमलक आणि कळस इथे मंदिर शैलीची वैशिष्ट्य ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. द टेम्पल ऑल्सो हॅज प्रोजेक्टिंग बाल्कनीज पण आहे त्या ठिकाणी, वरांडाज पण आहे. व्हेरी डिफरंट फ्रॉम द देवगड. देवगडपेक्षा थोडंसं वेगळं बघा. खंडारिया महादेव टेम्पल ॲट खजुराहो, इपिटम ऑफ द टेम्पल आर्किटेक्चर इन सेंट्रल इंडिया. मध्य भारतातल्या मंदिर स्थापत्य कलेचं असणारं उत्कर्ष बिंदू म्हणजेच खंडारिया महादेव टेम्पल. खंडारिया महादेव टेम्पल which is a massive structure. We see all feature of Central Indian temple of the medieval period, for which they are known and appreciated all over. Khajuraho temple are also known as for their extensive erotic sculpture. शृंगारिक असणारी आपल्याला शिल्पकला ही आपल्याला खजुराहोला दिसते बघा. जे आपण ते बघूया. एरोटिक एक्सप्रेशन इज गिवन इक्वल इम्पॉर्टन्स इन ह्युमन एक्सपिरियन्स. मानवी अभिव्यक्तीमध्ये काय, शृंगारिक अभिव्यक्तीमध्ये मानवी अनुभव त्यातनं असणारं आध्यात्मिकाची ओढ जी काय आहे ते. इट इज सीन ॲज अ पार्ट ऑफ लार्जर कॉस्मिक होल. मेनी हिंदू टेम्पल देअर फॉर फीचर विद इन मिथुन म्हणजे एम्ब्रेसिंग द कपल स्कल्पचर कन्सिडर्ड ऑस्पिशियस अँड एक्झुअली दे आर प्लेस ॲट द एंट्रन्स ऑफ द टेम्पल ऑर एन एक्सटेरियर. ह्या प्रकारचं आहे. डान्स क्लास लक्ष्मण टेम्पलमध्ये असणार, नृत्य करणारं जे आहे बघा ते बघून
मंडपो अँड मेन श्राईन. मेन टेम्पल्स ॲट खजुराहो, जैन टेम्पल्स पण आहेत. वेस्ट इंडियामधले काही टेम्पल्स आपण बघूयात बघा. सन टेम्पल मोढेरा, गुजरातमधलं असणारं मोढेरा मंदिर आहे बघा. सूर्य मंदिर मोढेरा. मोढेरा गुजरात. The temple in the northwestern part of India, including Gujarat and Rajasthan, and stylistically extendable at times to western Madhya Pradesh, are too numerous to include. त्यामध्ये वेस्टर्न पार्टमध्ये असणार वेस्ट इंडियातली काही मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायचे. आपण बघितलं वरचं. हिअर इन एनी कॉम्प्रेन्सिव्ह वे बघा. सन टेम्पल मोढेराचं बघा, त्याचं चित्र बघा. इथं आहे, इथं तलाव आहे बघा, टँक आहे बघा. द स्टोन यूज टू बिल्ड द टेम्पल रेंजेस इन कलर, वेगळ्या प्रकारचे कलरचे असणारे दगड आहेत किंवा टाईप्स आहेत. बट सँडस्टोन इज द कॉमनेस्ट, म्हणजे काय सँडस्टोन त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वापरला गेलेला आहे. ग्रे टू ब्लॅक बसाल्ट कॅन बी सीन इन फॉर्म ऑफ द 10th to 12th century temple sculpture. The most exuberant and fame is the manipulatable soft white marble which is also seen in some of the 10th to 12th century Jain temple. म्हणजे जैन मंदिरात पण 10व्या-12व्या शतकातल्या ह्याच्यामध्ये जसं दिसतं. जसं माउंट ॲबोला जैन मंदिर आपल्याला, माउंट ॲबोला जैन मंदिर दिसतं. 15th century राणकपूरला पण आपल्याला मंदिर आहे बघा. संबलची गुजरात, त्यात आपल्याला काही पोस्ट गुप्त स्थैली पण आपल्याला यामध्ये दिसतं. मोढेराचं राजा भीमदेवनं सोळंकी घराण्यानं ते बांधलेलं आहे बघा. पूर्व भारतातले काही आपल्याला मंदिरं बघू आपण आता. कामाख्या टेम्पल आसाममधलं आहे बघा. पूर्व भारतातलं कामाख्या मंदिर प्रसिद्ध आहे बघा. कामाख्या टेम्पल पूर्व भारतात असणारं मंदिर. कामाख्या टेम्पल. ईस्टर्न इंडियन टेम्पल इन्क्लूड दोज इन द नॉर्थ ईस्ट बेंगॉल आणि ओडिसा. पूर्वकडले म्हणजे काय, ईशान्य भारतातले की आसाममधलं, बंगालमधलं आणि ओडिसामधलं मंदिर. Each of these three areas produce distinct type of temple. The history of architecture in northeast and Bengal is hard to study because a number of ancient buildings in those regions were renovated. What survives now are latter brick and the concrete temple at those sites. It appears that terracotta was the main medium of construction. टेराकोटा आपल्याला मेन त्या बनवण्याचं स्ट्रक्चर मधला भाग आहे. मोल्डिंग प्लेक which depicted Buddhist and Hindu deities in Bengal until the 7th century. A large number of sculptures have been found in Assam, Bengal. मोठ्या प्रमाणात शिल्पकला आपल्याला आसाममध्ये आणि बंगालमध्ये सापडतात. Which shows the development of important regional schools in those regions. Assam, an old century sculpted door frame from the काय म्हणतात धपरवती नियर तेजपूर. तेजपूर हे आपल्याला एक जिल्हा आहे बघा आसाममधला. टी इस्टेट्स नियर टिनसुखिया. टिनसुखिया हे आपल्याला यासाठी पण आलेलं आहे बघा. कुठला आहे टिनसुखिया? तीन कटिया आलेलं आहे. कशामध्ये? तीन कटिया सिस्टम जे आहे ते चंपारण सत्याग्रहामध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे बघा. मॉडर्नमध्ये तीन कटिया जी सिस्टीम आहे ती चंपारण्यामध्ये आपल्याला बघायची. बघू आणि आपलं हर्षवर्धन पटपट बघूया बघा आता. 6th century डोअर फ्रेम असणार. बंगालमध्ये काय बघा, स्टाईल ऑफ द स्कल्पचर ड्युरिंग द पिरियड बिटवीन द 9th and 11th म्हणजे गुप्ता काळातलं नाही, अर्ली मिडल मधलं आपल्याला बघायचं आहे. फक्त आपण चित्र बघू. टेराकोटा टेम्पल विष्णुपूरचं जे बंगालमध्ये आहे टेराकोटा मंदिर. स्टोन चॅरिएट हम्पीचं असणार आहे बघा. रथाचं असणारं मंदिर आहे. रथ दगडाचा रथ असणारा. ओडिसामधले आपण आता बघू. ओडिसामधलं बघा हे काय जगन्नाथ टेम्पल आहे. ओडिसामधलं जगन्नाथ मंदिर, जगन्नाथाचं मंदिर, जगन्नाथपुरी म्हणतात.
जगन्नाथ टेम्पल पुरी. परत काय म्हणलेलं आहे बघा, हे जे आहेत बघा टेम्पल कॉम्प्लेक्स इन हिल्स, काय पर्वतरांगामध्ये असणारं मंदिराचे जे काही शृंखलाच आहेत बघा, छोटे छोटे आपल्याला असलेले दिसतात बघा. द्रविड और साऊथ इंडियन टेम्पल्स, हे बघा मीनाक्षी टेम्पल, दीज आर द मीनाक्षी टेम्पल. गोपुरम आहे, शिखर आहे, बरोबर. त्याच्यावर मदुराईचं झालं. मीनाक्षी टेम्पल कुठे आहे? मदुराई. याच्यातनं एक प्रश्न आलता की बृहदेश्वर टेम्पल कोणत्या ठिकाणी आहे बघा, तर गंगाईकोंडा चोलापुरम हे आपल्याला त्या ठिकाणी असतात. द्रविड शैलीची वैशिष्ट्य दिसते यामध्ये. स्टेप वे नाही आहेत बघा, स्टेप हे काय पायऱ्या नाहीत. इथनं आहे गोपुरम, इथनं एंट्री आहे, एंट्रीतनं मंडप या प्रकारचा मंडप आहे. परत काय म्हणतात की विमान आहे, विमान स्ट्रक्चरला म्हणलेलं विमान इथं बरोबर आहे. तो सगळ्यात उंच आहे, त्याच्या खाली आपल्याला गर्भगृह असलेलं दिसतं. शिखरवर म्हणलेलं आहे या प्रकारचं बघा द्रविड शैलीची स्ट्रक्चर आहे. मीनाक्षी टेम्पल पहिलं आपण गंगाईकोंडा चोलापुरम बघितलं. दॅन विल टॉक अबाउट द कशा प्रकारचं आहे ते. गर्भगृह कुठं आहे? एकदम शिखराच्या खाली आहे बघा गर्भगृह. विमान ह्या बाजूला आहे, पुढच्या बाजूला मंडप आहे बसायसाठी लोकांना. गोपुरम ह्या बाजूला. गर्भगृह म्हणजे या ठिकाणी सॅंक्टम म्हणतो. गर्भगृहासाठी आणखी एक शब्द येतो सॅंक्टम म्हणलेला आहे त्याला. ओके, चला आता पुढे सांगू. शोर टेम्पल आहे बघा, शोर टेम्पल महाबळीपुरम मध्ये आहे बघा. शोर टेम्पल ॲट महाबलीपुरम. शोर टेम्पल ॲट महाबलीपुरम. नंदी बृहदेश्वर टेम्पल मधला असणारा नंदी आहे बघा. चेर चोल पांड्य चोला यांच्या काळात आलेले हे दक्षिण भारतातले द्रविड शैलीचे मंदिर आहेत बघा. त्यानंतर बृहदेश्वर टेम्पल तंजावरी, ह्याच लोकेशनवरनं प्रश्न आला बघा. बृहदेश्वर टेम्पल खाली बी कोणत्या ठिकाणी, त्यातले एक चुकीचं उत्तर ओळखायचं होतं बघा. चुकीचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी बघायचं होतं. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं होतं. त्यानंतर आहे बघा आर्किटेक्चर इन डेक्कन. डेक्कन मध्ये असणारे काही देवता मंदिर आहेत बघा. आपल्याला डायरेक्टली आता या ठिकाणी आपलं हे झालेलं बघा मंदिर जे काही सुरुवात झालेली आहे बघा. टेम्पल आर्किटेक्चरल बिगिनिंग ऑफ टेम्पल आर्किटेक्चर आपल्या ठिकाणी झालं बघा. तरी एकदम मंदिर कैलासनाथ टेम्पल येलोराचं बघा. येलोराचं कैलासनाथ टेम्पल आहे बघा. येलोरा, येलोरा म्हणजे कुठं आहे बघा, येलोरा ह्या ठिकाणी दिसतं डेक्कन मधला. परत काय म्हणतात बादामीचं टेम्पल बघा. बादामीचं टेम्पल स्ट्रक्चर तर बघा तुम्ही, म्हणजे भारताच्या काय म्हणतात त्याला, भारतीय लोक भारतात जे स्थापत्य कला आहे ते बघायलाच पाहिजे असं आहे बघा. स्थापत्य कला आहे ती बघण्यासारखीच आहे बघा. टेम्पल बादामी, बादामीचं टेम्पल. दुसरं बघा दुर्गा टेम्पल ऐहोळ बादामी. ऐहोळ बादामी म्हणतात त्यामध्ये. दुर्गा टेम्पल. विरूपाक्ष टेम्पल, विरूपाक्ष टेम्पल बघा. वाकाटकांच्या काळात आलेलं आहे, समकालीन वाकाटक आहे. सोमनाथपूर टेम्पल,
सोमनाथपुराचं चित्र बघून घ्या, काय प्रकारचं सोमनाथपूर टेम्पल. त्याच्यानंतर आहे बघा आणखी काही मंदिर आहेत बघा. हा कुठलं आहे बघा, नटराज हलेबीडचं टेम्पल आहे बघा, नटराज हलेबीड टेम्पल. बुद्धिस्ट अँड जैन आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट, बुद्धिस्ट अँड जैन आर्किटेक्चर. महाबोधी टेम्पल बौद्ध गयाचं हे सध्या चर्चेत आहे बघा. महाबोधी टेम्पल, याचा ताबा कोणाला द्यावा, काय द्यावा, ह्या प्रकारचं असणार चर्चेत आहे. महाबोधी टेम्पल बघून घ्या, प्रश्न येईल. नालंदा विद्यापीठ आपण जे बघितलेलं आहे बघा, कुमारगुप्त पहिल्यानं बांधलेली नालंदा विद्यापीठ हेच आहे बघा. त्या काळात समजलं जातं कितीतरी वर्ष ती जळत होती, एवढे मोठे ते नालंदा विद्यापीठ होतं. त्या ठिकाणी नालंदा विद्यापीठ, ज्या ठिकाणी अनेक लोक शिकायला येत होते जगभरातनं, जपान असू द्या, चायना असू द्या, इकडून. स्ट्रक्चरल डिटेल नालंदाची स्थापत्य वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं बघा. एक्सकॅव्हेटेड साईट आहेत नालंदा, नालंदाची उत्खनन केलेली साईट आहे ती दिल्ली दाखवलेली या ठिकाणी. परत काय, लक्ष्मण टेम्पल, शिरपूरचं लक्ष्मण टेम्पल, श्रीपूरचं लक्ष्मण टेम्पल या ठिकाणी दिलेलं आहे बघा. हे आहे बघा लॉर्ड बाहुबली, गोमतेश्वरचा लॉर्ड बाहुबली. पुढे बघा कर्नाटक मेजर काय, गोमतेश्वरचा बाहुबली नावाचा तीर्थंकर आहे बघा. त्याची असणारी दुधाना अध्याय अभिषेक होत असतानाच आपल्याला दिसतं. जैन स्कल्पचर, माउंट ॲबोतलं जैन शिल्पकला आहे बघा. माउंट ॲबोतली जैन आणि बुद्धिस्ट मधलं आपण बघतोय. आता बघतोय तर सगळं. दिलवारा टेम्पल माउंट ॲबोचं काय स्वरूप आहे बघा, कशा प्रकारची कलाकुसर दिसते बघा, एकदम छान दिसते बघा. चित्रात असं दिसतं, प्रत्यक्षात तर आणखी भव्य दिव्य असणार आहे बघा. त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल की महाबलीपुरम, रोटेट करून बघूया बघा. महाबलीपुरमचं असणारं मंदिर बघा, महाबलीपुरमचं असणारं टेम्पल बघून घ्या, चित्र बघून. हे काय बघा टेम्पल त्या प्रकारचं. रावण शेकिंग माउंट कलस, रावण शेकिंग माउंट कलस ते बघा आपण याच्यामध्ये. रावण शेकिंग माउंट कलश, कैलास, माउंट कैलास, कैलास त्यात असणार. हे बघा क्रेविंग ऑन द आउटर वॉल, कैलासनाथ टेम्पलवर जे असणार काही शिल्पकला आहे बघा. परत काय बघा, लक्ष्मण टेम्पल खजुराहोचं, लक्ष्मण टेम्पल खजुराहोचं बघून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला हेच पुढे दिलेलं आहे, हे खजुराहो टेम्पलमध्ये असणारे बाकीचे शृंगारे काय आहेत ते या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे बघा. कारण काय लक्षात घ्या, तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे बघा, आपण काय काय अभ्यास केलेला आहे आणि त्यातनं प्रश्न येतात बघा. प्रश्न आपल्याला काय आहे की आपण जे घेतोय त्यातले प्रश्न 100% येतात बघा. आपण जे करतो त्यातलं प्रश्न 100% येतात का, आतापर्यंत आपल्याला 7 ते 8 बॅचचा आपल्याला अनुभव आहे. असं नाही की आपण काही याच्यामध्ये काय नवीन असं काही नाही बघा. वी आर नॉट न्यू हिअर. आपल्याला आता वर्धन घराणं बघायचं बघा. वर्धन घराणं कोण आहे बघा, वर्धन घराण्याबद्दलची माहिती किंवा हर्षवर्धन मंडळ आहे. मोखारी वगैरे प्रादेशिक सत्ता बघायचे, त्यातल्या आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे ते वर्धन डायनॅस्टी. वर्धन डायनॅस्टी म्हणजे काय, गुप्तोत्तर काळाची असणारी परिस्थिती काय काय आहे. हर्षवर्धन घराणं काय म्हणलेलं आहे, वर्धन घराणं पुष्यभूतीचे वर्धन घराणे म्हणलेलं आहे त्याला. काय म्हणलेलं आहे, पुष्यभूतीचे वर्धन घराणे. पुष्यभूतीचे वर्धन घराणे.
पुष्यवतीचे वर्धन घराणे. काय म्हणता येईल की कुमारगुप्तचे सरंजामदार होते. ड्युरिंग द रिजन ऑफ कुमारगुप्त द feudatory of Bandhuvarman ruled over the Mandasore as it was a major center of western Malwa. He belonged to the Aulikara family, which perhaps the rule of beginning of the 6th century. Two stone pillar inscription from the Mandasore in Madhya Pradesh, one of which is dated as 532. 532 ला एक त्यातलं इन्स्क्रिप्शन आहे. रेफर टू पॉवरफुल क्रीम यशोधर्मन असणारा महत्वाचा राजा त्या इन्स्क्रिप्शन मध्ये माहिती मिळते. कुठला? मंडासोर इन्स्क्रिप्शन. मंडासोर वन ऑफ दिस इन्स्क्रिप्शन्स रिपोर्ट्स द विक्टरीज ऑफ यशोधर्मन. यातनं आपल्याला इन्स्क्रिप्शन मध्ये यशोधर्मननं जे विजय प्राप्त केला त्याच्याबद्दलची माहिती मिळते. The inscription describe him as the victors of all those land which had not been subdued even by the Gupta. But the name of defeated power have not been mentioned except that of the Mihirkul. मिहिरकुलला पराभूत केलं हे सोडून दुसरं कोणतंही नाव आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. यशोधर्मन रोज टू पॉवर. यशोधर्मन सत्तेवर कधी आला तर 528 ला आला आणि त्यानंतर 532 पर्यंत राहिला. मंदासूर इन्स्क्रिप्शन मध्ये त्यामध्ये माहिती मिळते. पण 543 मध्ये त्याची पॉवर काय कमी झालेली दिसते बघा. मौखारी आहे. त्याच्यानंतर बघूया बघा लॅटर गुप्तांची नावं पण बघून घ्यायचं. दिलेत बघा लॅटर गुप्तांची नाव काय दिलेत बघा. From around the middle, Apsad inscriptions from the Gaya give the names of 8 Gupta monarchs. उत्तर गुप्ता आहेत. कृष्णगुप्ता, कृष्णगुप्ता, हर्षगुप्ता, जीवितगुप्ता, कुमारगुप्ता, दामोदरगुप्ता, महासेनगुप्ता, माधवगुप्ता आणि आदित्यसेन. हे आपल्याला 8 गुप्ता कशात मिळते? अफसाद इन्स्क्रिप्शन्स मधनं. अफसाद इन्स्क्रिप्शन मधनं याची माहिती मिळते. अफसाद इन्स्क्रिप्शन मधनं उत्तर गुप्ताच्या नावाची माहिती. लॅटर गुप्ता म्हणलेलं आहे ते आपण बघितलेलंच आहेत सगळे. हे लॅटर गुप्ता सगळे बघितले आहेत बघा. परम भागवत काय कुठून आलेले आहेत काय ते आपल्याला काय बघायचं आहे? वर्धन घराणं बघायचं आहे बघा. पुष्यभूती ऑफ थानेश्वर हे आपल्याला बघायचं आहे. पुष्यभूतीचे वर्धन घराणे. Pushyabhutis of Thaneshwar and the Kannauj. The variety of sources inform us about the rise of family of Pushyabhutis, which first ruled from Thaneshwar in Haryana. पहिल्यांदा ते काय बाणभट्टाचे हर्षचरित्र या ग्रंथानुसार पुष्यभूती नामक शिवभक्ताने सगळ्यात महत्वाचा काय बाणभट्टाचा हर्षचरित्र. सोर्स काय बघा बाणभट्ट हर्षचरित्र. त्यातला दुसरा सोर्स आहे ह्युएनसंग चायनीज ट्रॅव्हलर जो आहे तो हर्षच्या काळात आलेला आहे. आणि सम इन्स्क्रिप्शन अँड कॉइन काही अभिलेख आणि नाणी यातही माहिती मिळते. बाणभट्ट इन्फॉर्मस दॅट फाउंडर किंग ऑफ द डायनेस्टी ॲट थानेश्वर वाज पुष्यभूती. जो याचा थानेश्वरचा जो फाउंडर आहे तो पुष्यभूतीचा आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं दिसतं. The family was known as Pushyabhuti Vansha. Pushyabhuti Vansha असणार दिसतं. However, the inscription of Harsha make no reference to him. The Banskhera and Madhuban copper plate, royal seals mention 5 rulers. आणखी काय सांगितलेलं आहे बघा. Banskhera and Madhuban plate मध्ये आपल्याला त्याची माहिती मिळते. मधुबन प्लेट and royal seals mention 5 earlier ruler among whom the first 3 are given the title of Maharaja. सुरुवातीचे काही 3 लोक आहेत त्यांना महाराजा नावाचं टायटल आपल्याला त्यांनी घेतलं गेलेलं दिसतं. महाराजा नावाचं काय बिरुद किंवा टायटल घेतलेलं दिसतं. महाराजा नावाचं बिरुद और टायटल घेतलेलं त्या ठिकाणी आपल्याला
दिसतं. त्यांच्या घराण्यात आपल्याला बाकीचे नाव आपण घेऊयात बघा. दिस मे इंडिकेट दॅट दे वेर नॉट सॉवरेन मोनार्क. द फोर्थ किंग प्रभावती वर्धन, काय प्रभाकर वर्धन हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज अ महाराज. पहिले 3 जे राजे आहेत वर्धनकरांचे त्यांना काय म्हणलेलं आहे आपण, महाराज टायटल त्यांनी घेतलं. 4थ्या राजानं महाराजाधिराज नावाचं टायटल घेतलं. कोणी, प्रभाकर वर्धननं. पहिला वर्धनकरातला राजा आहे ज्यानं महाराजाधिराज नावाचं टायटल आपल्याला ह्या ठिकाणी घेतलेलं दिसतं. महाराजाधिराज नावाचं टायटल ह्या ठिकाणी घेतलेलं आपल्याला दिसतं. ओके, महाराजाधिराज. which makes us infer that he was an independent monarch and has established matrimonial relations with मौखारी. मौखारींसोबत त्याचा असणारे वैवाहिक संबंध पण आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत बघा. मौखारींसोबत त्यांचे असणारे वैवाहिक संबंध ही आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. मॅट्रिमोनियल रिलेशन विथ मौखारी. आणि त्यांची जी मुलगी आहे राजश्रीला ग्रहवर्मनला दिलेली आहे. राजश्री त्यांची जी मुलगी आहे, कोणाची, हर्षवर्धनची बहीण आहे, ग्रहवर्मनला दिली. त्याला पराभव दुसऱ्याने केला. मग हर्षवर्धनला नाईलाजाने त्या लढाईत उतरावं लागलेलं दिसतं. थानेश्वर ड्युरिंग दिस टाइम was threatened by the Hunas from the western side. Banabhatta has described Prabhakar Vardhan as a lion of Huna deer. बाणभट्टाने सांगितलेले ते लिहितो बघा. हा प्रश्न विचारला जाईल. बाणभट्टा has described प्रभाकर वर्धन काय म्हणलेलं आहे, as a lion to the Huna deer. Huna हे डियर आहेत, हरिण आहेत, आणि हे वाघ आहे. या प्रकारचं उपमा दिलेली दिसते. According to him, an army under the Rajvardhan was sent to defeat the Huna, but due to the sudden illness of his father, ज्या वडिलांची तब्येत खराब झाल्यामुळे अचानकपणे त्याला माघारी यावं लागलं. प्रभाकर वर्धन's death, the family had to face troubled time for a while. परिस्थिती आपल्याला गंभीर झालेली दिसते प्रभाकर वर्धनच्या मृत्यूनंतर. मालवीय किंग ग्रहवर्मन took Rajashri prisoner, and it appeared that Malava and Gaud king entered into alliance, and Thaneshwar was threatened. Rajvardhan defeated the Malava. त्यातनं राजवर्धनला काय म्हणतात की मालवाला डिफीट केलेलं दिसतं. बट वॉज किल्ड बाय ट्रेझरी बाय द शशांक गौड म्हणलेलं आहे. नाव इट वॉज द हर्ष रिस्पॉन्सिबिलिटी टू सीक रिवेंज अँड ड्यू कोर्स ही वॉज एबल टू एस्टॅब्लिश एम्पायर. यातनं मग हर्षावरती जबाबदारी आली की आता महत्त्वाचं जे साम्राज्य ते निर्माण कसं करायचं ते आपण हर्षवर्धनचं बघूया. बघा हर्षवर्धनच्या गोष्टी आणखी काही काही जे मराठीमधलं काही जे आहेत सोर्सेस त्यातलं काही लिहून देतो बघा तुम्हाला. लिहून घेतो. हर्षाने त्याचा काळ इट्स टाइम म्हणलेला पहिला आहे बघा. काय म्हणलेलं आहे बघा त्याच्यामध्ये, बाणभट्टाच्या हर्षवर्धन या ग्रंथानुसार पुष्यभूती नामक शिवभक्ताने ठाणेश्वर, आजचे ठाणेश्वर, अंबाळा, पंजाब येथे वर्धन घराण्याची स्थापना केली. त्याच्या घराण्यात कोण कोण होतं वर्धन घराण्यात आपल्याला हर्षवर्धन म्हणलेलं. वर्धन घराण्यात कोण कोण होतं बघा, जे नाव आपण इथं लिहून घेऊ. पहिला आहे बघा, पहिलं जे आहे बघा नरवर्धन. दुसरा आहे बघा राजवर्धन. ही नावं लिहून ठेवा. तिसरा आहे बघा काय म्हणता येईल की आदित्यवर्धन. चौथा आहे बघा, त्यामध्ये चौथं जे दिलेलं आहे बघा प्रभाकर वर्धन.
आणि त्याच्यानंतर आहे बघा मग फिफ्थ आहे हर्षवर्धन. हर्षवर्धन त्यांच्यानंतर राजवर्धन आदित्यवर्धन 575 पर्यंत राज्य करीत. आदित्यवर्धनचा पुत्र प्रभाकर वर्धन हाच वर्धन घराण्यातील प्रतापशील राजा होता. त्याने परमभट्टारक महाराजाधिराजे टायटल घेतलं. प्रभाकर वर्धननं परमभट्टारक महाराजाधिराजे टायटल घेतलं. परम भट्टारक राजाधिराज हे टायटल घेतलं. परमभट्टारक राजाधिराज हे टायटल महाराजाधिराज सॉरी महाराजाधिराज. टायटल आपल्याला प्रभाकर वर्धन घेतलेलं दिसतं. वेस्ट टेकन द टायटल प्रभाकर वर्धन. यथार्थ विरोध धारण केले. त्याने सिंधूपर्यंतचा सर्व प्रजा जिंकून शेजारच्या राजावर वचक निर्माण केला. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याने हुणांचा केलेला पराभव. त्याच्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे प्रभाकर वर्धनचं जे आहे ते बघा, हुणांचा पराभव त्यानं केलेला दिसतो. हुन घराण्याचे जे हुन जे आहेत परकीय त्यांचा पराभव केला. प्रभाकर वर्धनने माळवा, राजपुताना आणि त्याचबरोबर गुर्जर प्रदेश जिंकल्याचाही उल्लेख आढळतो. त्यास राजवर्धन व हर्षवर्धन हे दोन पुत्र आपल्याला असलेले दिसतात. आणि एक कन्या जी होती ती राजश्री नावाची कन्या आपल्याला प्रभाकर वर्धनला असलेली दिसते. प्रभाकर वर्धनच्या अखेरीस हुनाने पुन्हा स्वारी केली होती. कशावरती? थानेश्वरवरती. त्याचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपला ज्येष्ठ पुत्र राजवर्धन यास पाठवले. पण हर्षवर्धनही सोबत होता. मौखरचा राजा गृहवर्मन याच्याशी राजश्रीचा विवाह करून दिला. म्हणजे मौखरी सोबत पण आपल्याला वैवाहिक संबंध असलेले दिसतात. दरम्यान प्रभाकर वर्धनचा मृत्यू 605 ला झाला. याचा जो मृत्यू आहे तो 605 ला झाला. ला मृत्यू झाला. त्याची राणी यशोमती त्याच्याबरोबर सती गेली. त्याची जी राणी म्हणजे हर्षवर्धनची आई ती प्रभाकर वर्धन सोबतच मृत्यू पावलेली दिसते किंवा सती गेली. आपल्याला बघू आता वर्धन घराण्यातला हर्षवर्धन आपल्याला जो बघायचा तो बघूया. इथपर्यंत आपण बघितलं की इंट्रोडक्शन काय बाबा वर्धन घराण्याची जो महत्वाचा भाग आहे तो बघितला आपण. काय काय बा त्याच्यामध्ये प्रभाकर वर्धनच्या मृत्यूनंतर राजवर्धन गादीवर आला. कोण? हर्षवर्धनचा भाऊ. त्याच वेळी माळव्याचा देवगुप्त आणि गौडचा शशांक याने शशांक गौड घराणा आहे बघा त्यातलं, याने संयुक्तपणे राजवर्धनचा मेहुणा कन्नौजच्या ग्रहवर्मनवर जो मोखारीच आहे त्याच्यावर स्वारी केली. त्यास ठार मारून राजश्री कैद केला. राजश्री म्हणजे हर्षवर्धनची बहीण. ही 3 मुलं आहेत बघा, हर्षवर्धन, राजवर्धन आणि राजश्री. ही आपल्याला कोण दिसतात बघा, याची प्रभाकर वर्धनची असणारी मुलं. राजवर्धनने तात्काळ माळव्यावर हल्ला केला. परंतु माळव्याचा साथीदार गौड शशांक याच्याशी तहाची बोलणी चालू असताना शशांकने कपट कारस्थान करून राजवर्धनास मारले. मग नाईलाजानं मग आपल्याला काय म्हणलं की आता हर्षवर्धनवर बंधूच्या हत्येचा बदला घेणे व बहीण राजश्री हिची मुक्तता करणे या 2 जबाबदाऱ्या पार पडल्या येऊन पडल्या. त्यातनं मग तो आपल्याला या राजकारणामध्ये तो घुसलेला दिसतो. अशा कठीण परिस्थितीत काहीशा इच्छा नसताना हर्षवर्धनला स्थानेश्वरची गादी त्याचा सेनापती भंडी याच्या आग्रहावरून स्वीकारावी लागली. जो सेनापती आहे त्यानं त्याला आग्रह केला. मग हर्षवर्धननं स्थानेश्वरची गादी ही स्वीकारलेली दिसते. त्याने स्वतःच महाराज ही उपाधी ऐवजी राजपुत्र ही उपाधी आणि शिलादित्य हे दुसरे नामाभिमान केले. राजपुत्र ही उपाधी आणि काय म्हणता येईल शिलादित्य नामाभिमान केले.
केलेले दिसते. तसेच कन्नौजचा राजा गृहवर्मन तरुणपणी विनापत्य मारला गेल्यामुळे कन्नौजचे रक्षण करण्याची तेथील पोनी व इतर काही मुत्सद्दी यांनी गळ घातल्यामुळे हर्षन राजश्री बरोबर संयुक्तपणे राज्य करण्यास मान्यता दिली. म्हणजे त्याची जी बहीण त्यांना कुठलं मूलबाळ नसल्यामुळं राजश्री म्हणजे गृहवर्मनचे जे काय आहे त्याच्यावी राज्याची जबाबदारी हर्षवर्धन येऊन पडली. एकतर त्याच्या जबाबदारी त्याच्या बहिणीच्या याची जबाबदारी पडली. हर्षच्या दिग्विजयी मोहीम आपल्याला वेगळा हर्षवर्धन काय काय केलं कॉन्ट्रीब्यूट काय केलं. हर्षवर्धन दिग्विजयी मोहिमेसाठी प्रस्थान करताना 5000 हत्ती 2000 अश्व आणि 50,000 पायदळ इतके प्रचंड सैन्य बरोबर घेतले होते. सेनापती पदी बंडीची नियुक्ती झाली होती. त्याने पश्चिमेकडील वल्लभीचे राज्य पादांक्रांत केले, वल्लभी ताब्यात घेतली. तसेच आनंदपूर कच्छ सौराष्ट्र येथील राजावरही विजय मिळवला. दक्षिणेकडील मोहिमेत मात्र हर्षास तितके यश मिळाले नाही. दक्षिणेतील वातापीचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशीन याने उत्तर भारतात सर्वत्र विजय मिळवलेल्या प्रित्यर्थ सकलो उत्तरापती पतनात अशी पदवी धारण केलेल्या हर्षाचा पराभव केला. उत्तरापती जो असणारा हर्षवर्धन याचा पराभव आपल्याला पुलकेशीन दुसरा याने केलेला या ठिकाणी दिसतो. पराभव करून दक्षिणेत येण्यापासून नर्मदेच्या तीरावरच त्यास रोखले. नर्मदा नदी तीरावरच म्हणजे आपल्याला दिसतं महाराष्ट्राच्या तीरावर आहे बघा. त्या स्मृतीप्रित्यर्थ स्वतः परम महेश्वर आणि दक्षिण पथ पृथ्वीय स्वामी असे किताब आपल्याला पुलकेशीन सेकंडनं लावून घेतलेले दिसतात. शशांकचा मृत्यू झाल्यामुळे पूर्वेकडे राज्य विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आणि 643 मध्ये पूर्व किनाऱ्यावर कोगंडा ही हर्षाच्या राज्याची पूर्व सीमा आपल्याला निश्चित झालेली दिसते. आपल्याला काय काय त्यामध्ये केलं. हर्षवर्धनचे साम्राज्य कुठून कुठंपर्यंत होतं, काय काय होतं हर्षवर्धनच्या साम्राज्यामध्ये. हर्षवर्धनच्या साम्राज्यात काय काय होतं. ठाणेश्वर होतं, ठाणेश्वर. कन्नौज होतं, कन्नौज नंतर बघा काय काय बघा. अहिछत्र श्रावस्ती प्रयाग मगध. अहिछत्र श्रावस्ती प्रयाग मगध. श्रावस्ती प्रयाग मगध. ओरिसा कंजगल. याचा मॅप आपण बघूया बघा. ओरिसा आणि कंजगल हे आपल्याला त्यामध्ये असणारा भाग दिसतो. थोडक्यात त्याने पंचगौडावर स्वामित्व मिळवले. पंचगौडात सारस्वत मंडळ, काश्मीर पंजाब, गौड दिल्ली नजीकचा प्रदेश, कान्यकुब्ज उत्तर प्रदेश किंवा बिहार, मैथिली ईशान्य बिहार, बंगाल, आसाम, उत्कल बिहारचे दक्षिण टोक व ओरिसा या 5 विभागाचा समावेश होता. हर्षवर्धन हा वर्धन घराण्याचा सर्वात महत्त्वाचा प्रभावी प्रशासक होता. त्याने 30 वर्षाहून जास्त काळपर्यंत भारतात शांतता प्रस्थापित केली. ती त्याच्या समर्थ प्रशासकीय कौशल्यामुळेच होईल. तो स्वतः व्यक्तिशः प्रशासकीय कार्यात भाग घेत होता. अविश्रांतपणे काम करीत असल्याने त्याला दिवस अपुरा वाटत. एवढा तो कामामध्ये मग्न असणारा दिसतो आपल्याला हर्षवर्धन. साम्राज्यभरातील वेगवेगळ्या कारणाने केलेल्या दौऱ्यामुळे त्यास प्रजेचे दुःखे किंवा जे काय अडचणी त्या दिसून येत होत्या. त्याने तात्काळ उपाययोजनाही केल्या. लोकांनी आपले दुःखे त्याच्या कानावर घातल्याचे समाधान मिळत होते. असा परिश्रमपूर्वक अदम्य उत्साहाने प्रजेचे कल्याण करू पाहणारा राजा त्याच्या इतिहासात आगळा वेगळा आपल्याला असलेला दिसतो. आता आपल्याला ही त्याच्या बघितलं. आता हर्षाची प्रशासन व्यवस्था, हर्षाचं ॲडमिनिस्ट्रेशन बघूया. काय म्हणता येईल की हर्षाची प्रशासन व्यवस्था मुख्यतः त्याने प्रभावी व्यक्तिमत्व आणि लोककल्याणाविषयी आस्था आणि अपार कष्ट करण्याची कुवत यावर अवलंबून होती. चीनी प्रवासी जो आहे ह्युएन त्सांग जो याच्या काळात आला, तो म्हणतो की सत्कर्मे करताना त्याने अन्न प्राणी
अन्न पाणी आणि निद्रा विसरली होती. खायचं प्यायचं आणि झोप विसरलेलं होतं. जनतेशी त्याचा संवाद सतत संपर्क होता. तो राज्यभर दौरे करीत असत. त्यावेळी तो अनेक संस्थांना सरळ हस्ते अनुदान देत असे, तत्काळ आदेश देत असे. दर 5 वर्षांनी तो लोकांच्या सभा प्रयाग म्हणजे अलाहाबाद येथे पार पडत असे. आपल्या मांडलिक राजांच्या भेटी घेऊन लोककल्याणकारी कामाविषयी कसून चौकशी करत असे. हर्षच्या प्रशासन व्यवस्थेविषयी हिवंसंग आणि बाणभट्ट या आपल्या लेखनात अपुऱ्या त्रोटक माहितीवरच अवलंबून राहावे लागते, तरी त्याच्या प्रशासनाची बरीचशी कल्पना येते. त्यातलं काय, मंत्री परिषद ही सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. सगळ्यात काय, राजा तर आहेच, शिवाय मंत्री परिषद आपल्याला त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. हर्ष प्रशासनामध्ये मंत्री परिषद या सल्लामसलत करणाऱ्या सदस्यांची मदत घेत होता. या परिषदेतील मंत्री सेना, महसूल, सार्वजनिक कल्याण इत्यादी विभागाचे प्रमुख होते. याशिवाय मंत्री परिषदेमध्ये काही विद्वान जनाचाही समावेश होता. त्या विभागाचे मंत्री सुद्धा होते. हे विभाग प्रमुख म्हणून काम करत असत. लष्करी कौशल्य असले पाहिजे यासाठी काय म्हणतात की अशी अपेक्षा. त्यातल्या अधिकाऱ्यांची नावं आपण घेऊया बघा. काय म्हणतात त्यातलं, महासंधी विग्रह अधिकृत, महासंधी विग्रह अधिकृत. काय काम बघा, काम काय सांगितलेलं आहे, सर्वोच्च मंत्री आंतरराज्य संबंध, सर्वोच्च मंत्री आंतरराज्य संबंध, आंतरराज्य संबंध, युद्ध राज्याचे धोरण, युद्ध आणि राज्याचे धोरण, राज्याचे धोरण. त्याच्यानंतर काय बघा, दुसरा आहे तो संधी विग्राहक, संधी विग्राहक, संधी विग्राहक, महासंधी विग्रह मंत्र्याचा मदतनीस, महासंधी विग्रह मंत्र्याचा मदतनीस, मदतनीस. तिसरा जो अधिकारी आहे बघा, तिसरा काय म्हटलेलं आहे, सर्वाध्यक्ष, सर्वाध्यक्ष, सर्वाध्यक्ष. सर्वाध्यक्ष मध्ये कोण आहे, प्रशासनाच्या सर्व खात्यावर देखरेख व दैनंदिन प्रशासन, प्रशासनाच्या सर्व खात्यांवर देखरेख व दैनंदिन प्रशासन. हे सगळं लिहून झालं. आपल्याला यातनं प्रश्न विचारतात. जसं अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांचं आहे तसं यातनं प्रश्न येऊ शकतात. यातनं येतं तर यातनं येण्याची शक्यता आहे. अध्यक्ष, सर्वाध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्ष, अध्यक्षाचं काय काम आहे बघा, प्रशासनातील विशेष विभाग सांभाळणारे विभाग प्रमुख, प्रशासनातील विशेष विभाग, प्रशासनातील विशेष विभाग सांभाळणारे विभाग प्रमुख. पाचवा आहे बघा, काय म्हणता येईल की पाचवा जो आहे तो काय, अध्यक्ष आपण प्रतिहार, राज्याच्या दौऱ्यात सोबत असणारा प्रतिहार. प्रतिहार काय करायचा तर राज्याच्या दौऱ्यात सोबत असणार, राज्याच्या दौऱ्यात सोबत असणार, राज्याच्या
दौऱ्यात सोबत असणारा अधिकारी प्रतिहार. सोबत असणारा. 6वा जो घटक आहे तो काय महाप्रतिहार. महाप्रतिहार त्यामध्ये काय दिलेलं आहे, दरबाराचे कामकाज सांभाळणे. आणि 7वा जो आहे बघा तो कुठला आहे बघा, मीमांसक न्यायाधीश. सगळं नावं लिहून घ्या, राईट इट डाऊन, सगळं लिहून घ्या. सगळं मंत्री परिषद, प्रशासन व्यवस्था कशा प्रकारे. सेना प्रशासन. हर्षीच्या प्रशासन व्यवस्थेत सेना हा अत्यंत महत्त्वाचा घटक होता व तो त्या जातीने त्याकडे लक्ष देत पूर्वीत असे. सर्व साम्राज्यावर प्रभुत्व संपादन करणे, काय म्हणलेलं आहे, संपादन करणे, लढाया करणे, मांडलिकावर दबाव ठेवणे व दरार निर्माण करण्यासाठी हर्षाने आपली सेना सर्व अर्थाने सामर्थ्यशाली बनवली. हत्ती दल होतं, अश्वजल हत्ती होतं, गजदल होतं बघा. त्याच्या सेनेत हत्ती 5600, घोडेस्वार 20,000, पायदळ 50,000च्या आसपास होतं. तेवढं साम्राज्य विस्तार झाल्यानंतर पुढे संख्या होती 60,000 व घोडेस्वार 1,00,000 पर्यंत वाढली होती. हत्ती दलावर त्याचा विशेष भर होता. हत्ती दलाचे कूच म्हणजे जणू एखादा किल्ला स्थलांतरित करत असे वाटत असे. हत्तीची मारक शक्ती वाढवण्यासाठी त्याच्या अंगावर चिलखत असे व सुळ्यावर भाले बसवलेले असत, जे काय चिलखत पण असे त्या हत्तीला. शत्रू सैन्यात गोंधळ माजवण्याच्या हत्तींना खास प्रशिक्षण दिले जात होते. हस्ती दलाच्या माहुतास महामात्र अशी संज्ञा दिली आहे. महापिलोपती हत्ती दलाचा प्रमुख अधिकारी व त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्याचे पिलुपती, महापिलोपती. हत्ती गज हत्ती दलासाठी वापरलेला शब्द. नंतर आहे बघा अश्वदल आहे. हत्ती दलानंतर असणारा महत्वाचा जो अधिकारी आहे बघा अश्वदल. त्यानंतर कुठला आहे अश्वदल. अश्वदलामध्ये कोण आहे बघा, हर्षेने आपले घोडदळ देखील हत्ती दला इतकेच प्रभावी ठेवले होते. घोड्यांची उत्तम पैदास करण्यासाठी त्याने पर्शिया, अफगाणिस्तान, सिंध अशा दूरच्या प्रदेशातून उत्तम जातीचे घोडे आणले होते. घोड्यांच्या तबेल्याची जी काय म्हणता येईल की व्यवस्था सांभाळणाऱ्याला अश्वपाल, स्थानपाल और वल्लभपाल अशी नावे होती. घोड्यांची जी व्यवस्था पाहतात त्यासाठी नावं दिली होती अश्वपाल, स्थानपाल आणि वल्लभपाल ही नावं आपल्याला दिली होती. पायदळ. प्राचीन काळात कोणत्याही सैनिक व्यवस्थेचा पायदळ मूलभूत आधार होता. हर्षाने आपल्या पायदळात अत्यंत शूर, धाडसी वीरांची निवड, म्हणजे तेवढे धाडसी आणि तेवढे शौर्य असणारे काय म्हणतात की सैन्य त्या ठिकाणी असलंच पाहिजे. ह्युएनसांगने हर्षाच्या पायदळाचे मोठे प्रत्येकाही वर्णन केले. तो म्हणतो काय म्हणतो ह्युएनसांग काय म्हणतो, हर्षाचे सैनिक अत्यंत चपळ व शूर होते. पायदळात फक्त पराक्रमी लोकांची निवड केली जात होती. सैनिकाकडे ढाल, लांब दांड्याचा भाला असे. हातघाईच्या लढाईत वापरण्यासाठी त्यांच्याकडे तलवार व खंजीर असत सोबतच. सर्व आयुधे अत्यंत तीक्ष्ण व धारदार होती. सैनिक तलवार, भाला, खंजीर, धनुष्यबाण, टोकदार शस्त्र इत्यादी आयुध चालवण्यात अत्यंत पटाईत होते. पायदळास चरभट अशी संज्ञा दिलेली आहे. बलाध्यक्ष, महाबलाध्यक्ष, बलाधिकृत, महाबलाधिकृत, पतिपारेख किंवा बराक प्रमुख अशी पायदळातील अधिकाऱ्यांची विविध पदे होती. प्रांतिक प्रशासन पण आपल्याला पहिल्यांदा काय म्हणतात सेना प्रशासन, त्यानंतर प्रांतिक प्रशासन. हर्षाच्या सुलभतेसाठी साम्राज्याचे प्रांतामध्ये विभाजन केलेलं होतं. काय सेनाचं काय म्हणता येईल की प्रशासनाचं प्रांतामध्ये विभाजन केलेलं होतं. त्यात काय काय होते विषय, भुक्ती ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन बघितलं की त्याच्यानंतर काय आपल्याला प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन हा घटक या ठिकाणी बघायचं आहे.
त्यामध्ये काय प्रांतिक प्रशासन, प्रांतिक प्रशासन. हर्षाने प्रशासनाच्या सुलभतेसाठी साम्राज्याच्या प्रांतामध्ये विभाजन केले. त्यानंतर प्रांताचे विभाजन केलेलं दिसतं. एक तर भुक्ती म्हणजे काय, प्रांत आहे बघा, भुक्ती कंसात प्रांत. त्याच्यानंतर प्रांताच्या खाली गेला तर तुम्हाला विषय आहे, विषय म्हणजेच काय, जिल्हा. आणि त्याच्यानंतर खाली आला तर काय दिसतं बघा, पथक म्हणजे उपविभाग, पथक. त्याच्यानंतर खाली आपल्याला जे दिसतं ते बघा, ग्राम. सगळ्यात शेवटचं असणारे युनिट प्रशासकीय जे आहे ते ग्राम आहे बघा. सगळ्यात छोटं युनिट जे आहे ते प्रशासकीय ग्राम आहे. उपरीक या भुक्ती प्रमुखाची नियुक्ती राजाकडून होत असते. या भुक्तीचा प्रमुख कोण आहे बघा, उपरीक, उपारिक. याची निवड जी आहे राजाकडून होत असते. निवड जी आहे ती राजाकडून केली जात असते. भुक्ती प्रमुखास भोगिक, भोगपती, गोप्त, उपरीक महाराज व राजस्थानी अशी संज्ञा दिसत. जिल्हा प्रमुख आपल्याला विषयपती, विषयावरनुसार विषयपती असे त्याच्या कार्यालयास अधिकरण म्हणतात. त्याला काय, विषयपती. आणि कार्यालयास काय म्हणलेलं आहे, कार्यालयास काय शब्द दिलेला आहे, कार्यालयाचा शब्द ही तिथे लिहून ठेवला, तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. अधिकरण कोणाच्या, विषयपतीच्या कार्यालयासाठी असणारा शब्द अधिकरण. अधिकरण हा शब्द त्या ठिकाणी वापरला जात होता. हे अधिकरण जिल्ह्याच्या एका प्रमुख नगरात असे. जिल्हा प्रशासनाची रचना प्रातिनिधिक होती. जिल्ह्याच्या अधिष्ठान अधिकरण मंडळावर विषय महत्तर नावाचे 20 सभासद असत. विषयपती या जिल्हा प्रमुखास महाराजा, कुमार, अमात्य किंवा आयुक्त या पदांचा दर्जा. जिल्हा प्रशासनात जिल्ह्याची स्वतंत्र न्यायालय होती. ग्राम हा स्थानिक प्रशासनात सर्वात शेवटचा घटक होता. त्याला जो अधिकारी असेल त्याला काय म्हणलेलं आहे बघा, ग्रामेक और ग्रामाध्यक्ष. ग्रामेक किंवा ग्रामाध्यक्ष. ग्रामेक किंवा ग्रामाध्यक्ष हा ग्राम प्रशासनाचा प्रमुख असेल. महत्तर हे ग्रामातील वयोवृद्ध श्रेष्ठ मंडळ, ज्येष्ठ मंडळांची एक समिती असत. ग्राम प्रमुखास मदत करत असत त्यातलं प्रशासन चालवण्यासाठी किंवा त्या सिच्युएशन समजून घेण्यासाठी किंवा सांभाळून घेण्यासाठी. ग्रामाची पंचायती न्यायालयीन समिती ग्रामातील सर्व दिवाणी व अन्य किरकोळ वादग्रस्त प्रकरणाचा निवाडा देत असे. याशिवाय शौलिक, शौलिक म्हणजे जकात गोळा करणारा, शौलिक. शौल्किक जकात गोळा करणारा, जकात गोळा करणारा. गौलमिक वनरक्षक, गौल वनरक्षक. आणि तिसरा काय म्हणता येईल की अग्रहारिक, अग्रहारिक. त्यामध्ये काय सांगितलं आहे, दान केलेल्या जमिनीची देखभाल करणारा. ध्रुवाधिकरण भूमिकर प्रमुख, ध्रुवाधिकरण काय म्हणतात त्याला, भूमिकर प्रमुख, भूमिकर प्रमुख. भूमिकर प्रमुख. त्यानंतर भांडागार अधिकृत, भांडागार अधिकृत, भांडागार अधिकृत. काय बघा त्याचं काम काय बघा, भांडार प्रमुख.
त्यानंतरच असणार आहे बघा तलवाटक. तलवाटक म्हणजेच तलाठी. तलवाटक म्हणजेच तलाठी. असे अधिकारी नियुक्त करण्यात. हे सगळे अधिकाऱ्यांची नावं लिहून घ्या बघा, सगळे लिहून घ्या. आपण पुढचं काय बघू, महसूल व्यवस्था बघा. प्रांतिक प्रशासनातले हे घटक सगळे लिहून घ्या. काही ना काही प्रश्न येतातच. ओके, चला लिहिलंय का बघा. लिहिलेलं असाय पाहिजे बघा, लिहून घेतलं पाहिजे. काहीतरी महत्वाचं असतं ते तर लिहून घेतलंच पाहिजे बघा. चला आता आपण महसूल व्यवस्था बघूयात बघा. काय असतं बघा त्यातली. राज्याचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत जो आहे एकूण उत्पादनावर 106 कर व व्यापार वाहतूक यातनं आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन हे केलं जात होतं. व्यापार वाहतूक आणि त्यातनं असणारा कर आहे बघा. विक्री कर आहे तुल्यमेय अशा प्रकारे रोखीने व वस्तू रूपात भाग भोग कर हिरण्यादी मिळालेले कर हेच होते. खर्चाच्या प्रमुख बाबी अशा होत्या. राज्यभरातील वेतनादी खर्च, पूजापाठ समारंभ इत्यादी खर्च यावर उत्पन्नाचा 25% खर्च जात होते. मंत्रिमंडळाचे वेतन व तत्सम बाबी ह्या 25% मध्ये जात. बौद्धिक कार्यक्रम व विद्वानांना मानधन 25% आणि धार्मिक कार्यासाठी देणग्या वगैरेसाठी 25% खर्च केला जात होता. शासकीय अधिकाऱ्यांना वेतनापोटी इनाम जमिनी दिल्या जात होत्या. या विभागात आक्षेपट लेखापाल व करणे हे लिपिक अधिकारी होते. महसुली उत्पन्न काय म्हणतात कर, कामगारांचे वेतन इत्यादी संबंधी हिवनसंघचे निरीक्षण नोंद घेण्यासारखे आहे. तो लिहितो राज्य प्रजाहित दक्ष असल्यामुळे प्रशासन साधे सोपे होते. घरदार मालमत्तेची नोंदणी करण्यात येत नव्हती किंवा प्रजेवर काही कर नव्हता तर अगदीच मामूली असल्यामुळे लोक आनंदाने कर देत होते आणि आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेल्या प्रथा निसंकोचपणे पाळीत होते. राजाच्या मालकीच्या जमिनी कुळ म्हणून कसणारे शेतकरी आपल्या कुटुंबातील लोकांच्या काय राजाकडून जमिनी घेत आणि 1/6 राजाला खंड म्हणून देत. एक उत्पन्नाचा 1/6 भागा राजाला देताना या ठिकाणी दिसतात. अशा पद्धतीने आपण हे बघितलं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये हर्षवर्धन जो राहिलेला भाग आहे हर्षवर्धन महसूल व्यवस्था उद्या आणखी डिटेल बघूया बघा. याच्यात आपण सुरू करण्यापेक्षा उद्या आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊयात बघा. म्हणजे आणखी आपल्याला त्यात डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करता येईल बघा. ओके, चला आज आपण या ठिकाणी थांबूयात बघा. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण भेटू आणि हर्षवर्धन कालखंड संपवू. शलनकायास आणि आणखी एक आहे बघा छोटीशी डायनेस्टी ती बघू आणि त्याच्यानंतर लगेचच उद्या आपण तिसरं युनिट सुरू करू. ओके, आणि समजा नाही झालं तर ऑन मंडेला आपण तिसरं युनिटची सुरुवात करूया बघा. अर्ली मिडिवल पिरियड जो काय आहे तो बघायला सुरुवात करूया बघा. ओके, थांबू आपण या ठिकाणी आज. थँक्यू.